नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आपण पाहताय जी-डी ऑलराउंडर हे यूट्यूब चॅनेल. दर्शको, आज अतिशय महत्वाची बातमी, संतापजनक, तळपायाची आग मस्तकाला जाणणारी अशी ही न्यूज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मला आपल्यासमोर हा विषय मांडणं गरजेचं होतं. म्हणून मी जी-डी ऑलराउंडर या यूट्यूब चॅनेलद्वारे काही विषय आपल्याला सांगणार आहे. आणि ते विषय आपण सुद्धा घेणे गरजेचं आहे. कारण हा विषयच तसा संतापजनक आहे. न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओचा अर्थ जर आपल्याला समजला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. अतिशय संतापजनक ही बातमी 2 दिवसापूर्वी दर्शको माझ्या कानावर आली. असं या समाजात असं सुद्धा होतंय आणि अजून चालू आहे. हे दर्शको आपलं दुर्दैव आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसारपूर या गावी ही घटना घडलेली आहे. पुणे जिल्हा, भोर तालुका आणि नरसारपूर या गावी ही घटना घडलेली आहे. 4 वर्षाची चिमुरडी, बघा किती वर्षाची? 4 वर्षाची चिमुरडी, हिच्यावर 65 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला. बघा, काय आता या विषयावर मी तुम्हाला बोलू. किती? फक्त 4 वर्षाची. काय तिला समजणार आहे? आणि त्या नराधम म्हणजे तो राक्षस सुद्धा चांगले दर्शक हो. राक्षस सुद्धा असे कृत्य करत नाहीत. 4 वर्षाच्या मुलगीवर त्याने रेप केला. रेप. खाऊचं तिला आमिष दाखवलं आणि तिला तो एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी अमानवीय अत्याचार तिच्यावर केले आणि कोणाला तरी हे आपलं कृत्य सांगेल म्हणून तिचा अक्षरशः गळा दाबून तिला मारून एका झुडपात टाकलं. ही घटना ज्यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा नराधम दिसला, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात ही बातमी वाऱ्यासारखी फिरली आणि त्याचे पडसाद आता आपण 2 दिवसापासून पाहतोयच. मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याचं आश्वासन दिले, की फास्ट ट्रॅक कोर्टात याची केस चालवून याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील. अशी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आश्वासन दिले आहे. पण मला एक सांगा, अशी आश्वासनं किती द्यायची? आणि काय करायचं हे? असं हे कृत्य आपल्या समाजात वारंवार घडतंय. काय त्या मुलीचा, 4 वर्षाची मुलगी, काय माहिती असेल तिला? ही घटना अतिशय गंभीर आहे. शासनाने कडक पावले उचलून अशा कृत्य करणाऱ्या विरोधात तात्काळ काहीतरी ॲक्शन घेऊन अशा कडक शिक्षेची तरतूद केली पाहिजे कायद्यामध्ये, की स्वप्नात सुद्धा असा विचार डोक्यात येणार नाही. अशी आपल्या कायद्यात कलम दुरुस्ती करून सुधारणा केली पाहिजे, तरच ही कृत्य अशी थांबतील. आणि माझं दर्शको, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपल्या घरात आई-बहीण, आपल्या लहान मुली असतात, आजूबाजूला सुद्धा असतात. आजूबाजूच्या परिसरातली तुम्ही अशी काही लोकं आहेत, जी आपलं भक्ष्य शोधत असतात. राक्षसी प्रवृत्तीची ही लोकं
त्यांना दया ना माया ना विचार ना पाचार. आपण यांच्यापासून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. असं लहान-लहान मुलांना, मुलींना असं बाहेर तुम्ही सोडत जाऊ नका. लक्ष तुम्ही देणं गरजेचं आहे त्यांच्यावर गांभीर्याने. आजूबाजूला आपली कशी माणसं आहेत, काय आहेत, हे आपल्याला समजतं. आपण काही इतकं दूधखोर नाही आहात. संशयास्पद लोकं काही दिसली किंवा आपल्या परिचयाची, मित्रवर्ग आपल्या घरातली अशी काही चुकीचं कृत्य जर करत जर दिसली, तर त्याच्यावर आवाज उठवा. तरच तुम्ही यातून थोडंफार का असेना आपलं संरक्षण होऊ शकेल. आपणही आणि आपल्या आजूबाजूच्या गावातले जे काही सरपंच असतील यांनी ग्रामसभा घेऊन एक आठवड्यातून एखादी ग्रामसभा घेऊन त्यांना जी लहान मुलं आहेत, लहान मुली आहेत, त्यांना गुड टच, बॅड टच याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. ज्यावेळी असं म्हणजे लहान म्हणजे 4-5 वर्षापासून ते 16, 17, 18 वर्षापर्यंत ज्या मुली आहेत, त्यांना प्रशिक्षण असं प्रत्येक ग्रामसभा सरपंचाने ग्रामसभा ठेवून दर आठवड्याला असं माहिती संभाषण दिलं पाहिजे. त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी काय केले पाहिजे, त्याच्या उपाययोजना त्यांनी मुलींना माहिती दिली पाहिजे. तर थोडंफार का असेना यातून मुलींना संरक्षण मिळेल. 4 वर्षाची मुलगी दर्शको, काय तिचं सांगा? काय आता शब्दच नाहीत मला मला सांगायला. माझी कळकळीची विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला, ह्या नराधमाला अत्यंत कडक फास्ट ट्रॅक कोर्टात याची केस चालवून याला फक्त एक शिक्षा मृत्यूदंडाची व्हावी. कायद्याच्या चौकटीत राहून याला मृत्यूदंडाची शिक्षा हीच माझ्या मते योग्य ठरेल. आणि समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे. आपण अशा छोट्या-छोट्या बारीक गोष्टीकडं, मुलींच्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे गरजेचं आहे. कुठेही एकटं सोडू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला जवळ घेऊ नका. आपली परिवारातील व्यक्ती असेल, नातेवाईकातील व्यक्ती असेल, ती कोणत्या प्रवृत्तीची आहे हे ओळखायला शिका. तरच आपण यातून वाचू शकतो. किती शासन पण हतबल म्हणण्यापेक्षा यांना कितीही शिक्षा केली, कडक केली, तरी हे समाजात असे नराधम हे असणारच. हे केव्हा समोर येतील, ज्यावेळी आपण यांच्यावर बारीक लक्ष ठेवू. ज्यावेळी काही त्यांच्याकडे कळत-नकळत काहीतरी गुन्हा ह्या व्यक्तीपासून होत असतो. त्यावेळीच कडक पाऊल यांच्यावर उचललं पाहिजे. आता हा जो आहे, भोर तालुक्यातील नरसापूर या गावी हा जो इसम आहे, याने याच्या मागच्या वेळी सुद्धा असा महिलांवर आणि लहान मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी प्रशासनाने जे पोलीस प्रशासन आहे त्या विभागातील, त्यावेळीच त्यांनी कडक याच्यावर प्रतिबंधक याच्यावर काहीतरी कारवाई केली असती त्यावेळी कडक, तर आता ही घटना घडली नसती. हे माझं ठाम मत आहे. जर जोपर्यंत तुम्ही अशा प्रवृत्ती लोकांना तुम्ही संधी देण्याचा तुम्ही मार्ग सोडू नका. माझं पोलीस प्रशासनाला सुद्धा आव्हान आहे. हे असे काही गुन्हेगार आहेत, जे आपल्या आया-बहिणीवर वाईट नजर ठेवून असतात. अशा व्यक्तीच्या प्रवृत्ती यांना ज्यावेळी त्यांच्याकडून काहीतरी कळत-नकळत चुकी घटना घडते, त्यावेळी त्यांना अशी अद्दल घडवा, की ते स्वप्नात सुद्धा असे कृत्य करू शकणार नाही. जर तुम्ही त्यांना असंच सोडलं, काय करणार आहे, काय हे नाही, तर मग हे असा काहीतरी मोठा प्रसंग होतो आणि पूर्ण समाजामध्ये याचा उद्रेक होतो. बघा किती अतिशय गंभीर आहे हा प्रश्न. मला हे एक मी जबाबदार नागरिक
म्हणून मला हे सांगणं गरजेचं होतं. म्हणून मी आपल्याला हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने सावध होण्याचं गरजेचं आहे. आणि आपल्या मुलावर मुलीवरनं सुद्धा लक्ष ठेवा आणि जी 18 वर्षाखालील मुली आहेत, मुलं आहेत त्यांच्या हाती मोबाईल देऊ नका. कारण काही चुकीचे दृश्य न म्हणजे अतिशय ते मी सांगू शकत नाही अशी दृश्य मोबाईलवर असतात. त्यामुळे मुलीसुद्धा म्हणजे चुकीचं त्यांच्यावर विचारावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्यांच्यावर चांगले दृश्य त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका. दुसरी गोष्ट आपल्या त्यांच्या आजूबाजूला कोण त्यांचे मित्रमंडळी असतील, कोण असतील त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवा. आणि तिसरी गोष्ट तुम्ही वैयक्तिक जे त्यांच्यावर चुकीची नजर ठेवतायत आजूबाजूला काही नराधम लोकं, त्यांच्यावर सुद्धा लक्ष तुम्ही बारीक ठेवून राहा. तर थोडंफार का असेना समाजात संरक्षण मुलींचं होऊ शकतं. आणि ह्या घटनेचा मी जी-डी ऑलराउंडर या यूट्यूब चॅनेलतर्फे जाहीर निषेध करतो आणि मी सुद्धा वैयक्तिक प्रयत्न करणार आहे ह्या व्यक्तीला जी कोणी असेल यात दोषी, त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा होऊन पीडित मुलीला न्याय मिळेल. 100% या व्यक्तीला त्याच्या पापाच्या कृत्याची शिक्षा ही मिळणारच, यात काही शंका नाही. आपणही समाजातल्या लोकांनी जागरूक राहा आणि आजपासूनच तुम्ही निर्णय करा, की तुमचे नातेवाईक असू दे, मित्रमंडळी असू दे, घरातली व्यक्ती असू दे, जी चुकीची व्यक्ती दिसते त्याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही. तरच आपल्या मुलींचं संरक्षण होऊ शकतं. थोडंफार का असेना. सावध राहा आणि हा जर व्हिडिओ जर आवडला असेल, तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळात अशाच मी माहिती तुम्हाला घेऊन येणार आहेत, जे तुमच्या विचाराशी निगडीत असतील. त्यामुळे जी-डी ऑलराउंडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दर्शको. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला माहिती मिळणार आहे. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओसहित परत एकदा भेटू. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.